श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 3 मार्चला आलेली आहे होळी, ज्या दिवशी हुताशनी पौर्णिमा असते किंवा फाल्गुन पौर्णिमा असते त्या दिवशी आपण होळीचा सण साजरा करत असतो। होळीचा सण का साजरा केला जातो तर असत्यावरती सत्याचा विजय, अधर्मावरती धर्माचा विजय म्हणून हा होळीचा सण साजरा केला जातो। होळीमध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण करत असतो आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या कुटुंबाची, घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होते। त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व जे काही विघ्न आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, संकटे जे आहेत ते सर्व दूर होत असतात। तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात। होळीच्या दिवशी जर आपण हे सेवा किंवा उपाय केले तर याचं जे फळ आहे ते नक्कीच आपल्याला मिळत असतं। त्यामुळे होळीला आपण हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे। होळीच्या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। ती वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर करोडपती आपली होण्याची इच्छा सुद्धा आपली पूर्ण होईल। आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, कुटुंबाची, मुलाची, पतीची जोरदार अशी प्रगती होईल। हा प्रभावी उपाय होळीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। हा उपाय कसा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्या उंबरठ्यामधून ज्या काही चांगल्या किंवा वाईट शक्ती येत असतात त्या उंबरठ्यामधूनच प्रवेश करत असतात आणि होळीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी या जागृत असतात। तंत्र, मंत्र आणि साधना करणारी जी लोक असतात ना तर ती होळीच्या रात्री अनेक प्रकारची त्यांची साधना असते आणि त्या साधनेमुळे त्यांच्या तंत्र आणि मंत्रामध्ये वाढ देखील होत असते। पण हा जो होळीचा सण आहे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी खूप प्रभावी असा ठरू शकतो, कारण या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला होऊ शकतात। त्यामुळे होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। आपल्या शरीराला उठणं जे असतं तर ते लावायचं आहे। त्यानंतर अंघोळीसाठी गेल्यानंतर ते उठणं तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि हे उठणं तुम्हाला रात्री ज्या वेळेस आपण होळी पेटवणार आहोत तर त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी काही इडापिडा, आजारपण, नजरबाधा आहे ते सर्व दोष आपले दूर होतील आणि आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न, संकट येणार नाही। मुलांसाठी तुम्ही करू शकता, तुमच्या पतीसाठी करू शकता, घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही हे सर्व करू शकता। त्यानंतर आता आपल्याला उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे, याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत। तर काय करायचं आहे, होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठणं शक्य असेल तर अतिशय उत्तम, नसेल शक्य तर सकाळी तुम्ही 10 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। आता जर तुम्हाला घरामध्ये सुतक, पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। होळीच्या दिवशी आपली फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद, मीठ, गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे। उंबरठा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे। देवांची जी अंघोळ असते तर देवांना आपण अंघोळ वगैरे घालून घ्यायची आहे। रोजची आपली पूजा असेल तर ती करून घ्यायची आहे। भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बघा हा उपाय करायचा आहे। पृथ्वी तलावरती ज्या वेळेस या तिथी असतात त्या पवित्र तिथींच्या वेळेस सकारात्मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्त्रपटीने कार्यरत करत असतात। त्यामुळे त्या सहस्त्रपटीने कार्यरत असल्यामुळे सकारात्मक लहरी आहे त्याचा फायदा आपल्याला होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हे सर्व उपाय करायचे असतात। तर काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात प्रथम एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, मीठ, गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला तुमचा मुख्य उंबरठा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजा या पाण्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आपल्या किचनमध्ये तुम्हाला एका ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे। कोणत्याही भिंतीवरती किचनमध्ये तुम्ही काढू शकता। आपल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। आपल्या देवघर असतं तर त्याच्या मागची जी भिंत असते तिथे तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। आपले जे कपाट असतं त्या कपाटाजवळ तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। हे सर्व स्वास्तिक तुम्ही काढून घेतली, त्याची तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये 7 वेळेस माता लक्ष्मी या आपल्या मुख्य दरवाजामध्ये येत असतात। त्यामुळे मुख्य दरवाजा आपल्याला होळीला खूप सुशोभित ठेवायचा आहे। उंबरठ्यावरती तुम्हाला वरती आंब्याचे पानाचे तोरण असतं तर ते लावायचं आहे। त्यानंतर थोडीशी एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या हळदीने तुम्हाला तुमचा उंबरठा सारून घ्यायचा आहे। म्हणजेच काय तर आपण हळदीने लेपन देणे असं म्हणतो, तर ते हळदीचे लेपन तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरठ्यावरती द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे।
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकवामध्ये थोडीशी हळदसुद्धा मिक्स करायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ह्याची तुम्हाला एक प्युरी तयार करून घ्यायची आहे. एक लाल कलरचं फूल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक दिवा तयार करून घ्यायचा आहे. हा दिवा आता कसा तयार करायचा, तर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावर हा दिवा ठेवायचा आणि 2 वाती तुम्हाला घ्यायच्यात आणि 2 वाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि या 2 वाती टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल असतं किंवा तिळाचं तेल असतं तर ते टाकायचं आहे किंवा तुम्ही तूप देखील टाकू शकता. नाहीतर तुमच्याकडे जे कोणतं पूजेसाठी जे कोणतं तेल तुम्ही वापरता ते तेल त्यामध्ये टाकायचं आहे. नंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि तुमच्या उंबरट्यावरती जायचं. उंबरट्यापाशी गेल्यानंतर तेथे आसन टाकून बसायचं आहे. उंबरट्याचा जो वरचा भाग असतो त्या वरच्या भागावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीची 8 जी टिंब असतात तर ती तुम्हाला त्यावरती द्यायची आहेत. लक्ष्मीचे स्मरण करायचं आहे. धनलक्ष्मी नमो नमः एक टिंब द्यायचा, धनलक्ष्मी नमो नमः एक टिंब द्यायचा, त्यानंतर धान्यलक्ष्मी नमो नमः दुसरा टिंब द्यायचा. असं तुम्हाला अष्टलक्ष्मीची जी 8 नावे आहेत तर त्यांचं स्मरण करायचं आहे. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, गजलक्ष्मी आणि आदिलक्ष्मी अशा या अष्टलक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला 8 टिंब द्यायचे आहेत. नंतर त्या अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि तिथे तुम्हाला जे आपण लाल कलरचं फूल घेतलेलं होतं तर ते अर्पण करायचं आहे. नंतर आता आपण जो हा दिवा घेतलेला आहे हा दिवा तिथे तुम्हाला उंबरट्यावरती ठेवायचा आहे. कुठेही ठेवू शकता, उजव्या किंवा डाव्या साईडला कुठेही ठेवू शकता. दिव्याला हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. एखादं फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि आपण जे आपल्या संपूर्ण उंबरट्याचं पूजन झाल्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दोष, दुःख, संकटे, दारिद्र्य आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर करा. तुमची अखंड कृपा माझ्यावरती, माझ्या मुलांवरती, माझ्या घरावरती असू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. अष्टलक्ष्मीची ज्यावेळेस आपल्या घरावरती कृपा होईल त्यावेळेस तुम्ही विचार करा आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता राहील का. जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सतत पैशाची अडचण येत असेल तर तुम्हाला घरामध्ये खूप सकारात्मकता जाणवेल. पतीची, मुलांची, कुटुंबाची तुमच्या प्रगती होत नसेल तर तुमच्या मनामध्ये काहीही कठीणातली कठीण इच्छा असेल त्या पूर्ण होत नसेल किंवा शारीरिक असेल, मानसिक असेल त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्ही करून बघा. तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहे त्या नक्कीच तुमच्या पूर्ण होतील. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर ही अत्यंत होळीच्या दिवशीची महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.